नमस्कार रसिक प्रेक्षक हो. गप्पा गोष्टी कविताच्या 9 दिवस 9 कविता 9 रस या सिरीज मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ज्या रसाची कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे तो आहे अद्भुत रस. लहान वयात मनाला जशी भूताची भीती असते तसंच अनेक गोष्टींचं कुतूहल सुद्धा असतं ना. लहानपणी पहिल्यांदा आकाशात इंद्रधनुष्य बघितला तेव्हा मनात जाग होणारं कुतूहल असो की वैज्ञानिकाला लागलेल्या नवसंशोधनानंतर त्याचं थक्क होणं, असा हा अद्भुत रस माणसाला सृजनासाठी प्रवृत्त करतो. आज जग झपाट्याने बदलतंय. तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार, निसर्गाचं सौंदर्य आणि या विश्वाचं गूढ सारं काही आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे. अशीच एक आश्चर्यचकित करणारी बाभा बोरकरांची कविता आहे, तव नयनांचे दल हलले ग. बाभा बोरकर म्हणताय, तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दवबिंदू परी, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग. तव नयनांचे दल हलले, तारे गळले वारे ढळले, तारे गळले वारे ढळले, दिग्गज पंचानन सेवळले, गिरी ढासळले सुर कोसळले, गिरी ढासळले सुर कोसळले, ऋषी मुनी योगी चळले ग. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले. ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आभाळातून शब्द निघाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आभाळातून शब्द निघाले, आवर आवर अपुले भाले, मीन जळी तळमळले ग. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले. हृदयी माझ्या चकमक झडली. पुढे बाबा बोरकर म्हणतायत, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला भिडली, तो हृदयांची किमया घडली, तो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले ग, पुनरपि जग सावरले ग. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले.